प्रादेशिक परिवहन कार्यालयात फॅन्सी नंबर बुकिंग प्रक्रियेत अनियमितता व कथित भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार समोर आली आहे। चॉईस नंबरसाठी शुल्क भरल्यानंतर अधिकृत पावतीऐवजी केवळ साध्या चिठ्ठीवर नंबर देण्यात येत असल्याने प्रक्रिया अपारदर्शक असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांचा व एजंटमार्फत अवैध वसुली होत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत असून याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। तर यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी देखील संभाव्य घटनेची माहिती घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले असून सखोल चौकशी करणार असल्याचं माध्यमांना सांगितलं। नंबरचा पोलखोल ज्या पद्धतीने आम्ही केला तर त्याच अनुषंगाने आज निवेदन द्यायसाठी आम्ही मुख्य अधिकारी भोर साहेब यांना निवेदन द्यायसाठी आलो होतो। तर RTO विभागामध्ये चालणारा जो घोळ आहे, जो फॅन्सी नंबरमध्ये खाजगी पंटरांच्या थ्रू केला जातो, त्याची पोलखोल आम्ही केलेली आहे। त्याची पुरावेसुद्धा आम्ही दिलेले आहेत आणि संबंधित सहर्ष सोनुले नावाचा जो एजंट आहे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा। त्याचबरोबर त्याचं जे काय ड्रायव्हिंग स्कूलच्या नाव जे आधार घेऊन तो इथं एंट्री करतो आहे आणि त्याच्या अनुषंगाने ग्राहकांची फसवणूक करतो आहे, ते सुद्धा ड्रायव्हिंग स्कूल तात्काळ बंद करण्यात यावं, ते सस्पेंड त्याचं लायसन करण्यात यावं अशी सुद्धा मागणी आम्ही केली आणि तात्काळ त्याच्यावर भोर साहेब यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे। आज उद्या 2 दिवसात त्यांच्यावर गुन्हासुद्धा कायदेशीर दाखल होईल आणि माझं अजूनही सगळ्यांना सांगणं आहे की या RTO विभागामध्ये जर कोणाची काय तक्रार असेल तर आमच्यापर्यंत पोचा। आम्ही 100% त्याला आपण तुम्हाला जे काही काम आहे ते मार्गी लावून देऊया। त्याचबरोबर इथं चालणारा जो भ्रष्टाचार आहे तो सुद्धा आम्ही आता इथून पुढं जसं आता हा एक फॅन्सी नंबर हा फक्त एक विषय झाला, असे आमच्याकडे बरेच विषय आता कानावे लागले। जसं आता व्हिडिओ प्रसिद्ध झाला त्यावेळेपासून जसंच येईल तसंच आम्ही परत या संदर्भात आम्ही परत निवेदन देऊ, त्या पाठपुरावा करू। आता याच्यावर अनेक विषय म्हणजे या खाजगी पंटरांच्या आडून जे काय राज्य शासनाचं तसेच परिवहन मंत्र्यांचं जे नाव खराब होणार होतं ते सुद्धा यालासुद्धा आता आळा बसणार आहे। कारण की जे ग्राहक फॅन्सी नंबर परचेस करणार आहेत तर त्याची एक लिंक जनरेट होईल, त्या संबंधित आधार कार्ड जे आहे लिंक, त्याला आधार कार्डवरती लिंक जाईल, त्याच्यावर टॅप केल्यानंतर संबंधित रिसीट ओपन होईल आणि त्या संबंधित रिसीट ओपन झाल्यानंतर खरोखर त्यानं पैसे किती भरलेत आणि सर्व्हिस चार्जेस म्हणून किती कट झालेत, म्हणजे संबंधित जो कोण माणूस येईल त्यानं सर्व्हिस चार्जेस 500 घेतले, 200 घेतले, 500 घेतले, 1000 घेतले, किती घेतलेत ही सुद्धा त्याच्या लक्षात येईल। म्हणजे एवढं पारदर्शक या पद्धतीने हे होईल आणि संबंधित याच विषयाचं निवेदनसुद्धा आम्ही परत सरनाईक साहेबांना आम्ही देणार आहे। कारण की राज्य शासनाचं नाव यामध्ये कुठेही कमी होता कामा नये यासाठी सुद्धा आमचं 100% प्रयत्न असेल। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना युवासेना जिल्हाध्यक्ष श्री रोहन निर्मळ यांनी फॅन्सी नंबरच्या प्रक्रियेमध्ये जी फसवणूक झालेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी एक अर्ज दिलेला आहे। त्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केलेली जी फॅन्सी नंबरची रिसीट आहे त्या रिसीटमध्ये कोणीतरी छेडछाड करून त्यामध्ये अधिकची रक्कम टाकून त्यांच्याकडून ती वसूल केलेली आहे। या संदर्भात चौकशी करून संबंधित व्यक्तींवर योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाईल। याआधी हे असे प्रकार घडले होते, हे खरोखरच वास्तव आहे? नाही, याआधी अशा प्रकारे तक्रार या कार्यालयाकडे प्राप्त झालेली नव्हती। आज ती पहिल्यांदाच प्राप्त झालेली आहे की कोणीतरी त्या रकमेवर म्हणजे 7,500चा समजा नंबर असेल तर संबंधितांकडून 15,000 रुपये घेतलेले आहेत, अशा प्रकारची ती तक्रार आहे। यापूर्वी अशा प्रकारची तक्रार कुणीही या कार्यालयाला दिलेली नव्हती, त्यामुळे आता ती तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। या कार्यालयातील संपूर्ण जे कामकाज आहे ते पारदर्शी आहे का सर? नाही, यामध्ये आता जे फॅन्सी नंबरचं जे पोर्टल आहे किंवा या संदर्भात ज्यावेळेस एखादी नवीन सिरीज ओपन करायची असते त्यावेळेस त्या ठिकाणी त्याकरता अर्ज मागवले जातात। अर्ज मागवल्यानंतर जे अर्जदार आहेत त्याची एक यादी आमच्या पोर्टलवर खाली पब्लिश केली जाते आणि त्यामध्ये जर एकापेक्षा अधिक अर्ज जर आले असतील तर त्यामध्ये लिलाव घेतला जातो आणि तो ऑप्शन केलेला लिलावाची प्रक्रियासुद्धा पारदर्शक आहे की त्यामध्ये बंद लिफाफ्यामध्ये अधिकच्या रकमेचे DD घेतले जातात आणि ते DD सर्वांसमोर फोडले जातात। त्यामुळे ज्याला अधिकच्या रकमेचं DD असेल त्याला ते दिलं जातं। आता ही जी पद्धत आहे ही पद्धती पहिल्यांदाच या कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने योग्य ती पावलं उचलली जातात।
नाही, आता या संदर्भात त्या प्रक्रियेमध्ये जे आहे ते सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यावर ती जबाबदारी सोपवली जाईल आणि त्यामुळे त्यामध्ये पारदर्शक नक्कीच येईल. ही पारदर्शक होण्यासाठी ऑनलाईन किंवा डिजिटल प्रोसेस होण्याची गरज वाटते का? नाही, यामध्ये पूर्वी ही सगळी प्रक्रिया ही ऑफलाईन होती. त्यामध्ये आता त्यांनी लिलाव झाल्यानंतर हे जे DDs आहेत किंवा नंबर्स आहेत, हे नंबर आता ऑनलाईन पोर्टलवर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आणि आपण ऑनलाईन पैसे भरून तो घेऊ शकतो. तर आम्ही ऑलरेडी याच संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्रोसेस सुरू आहे की ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती डिजिटल ऑक्शन व्हायला पाहिजे, म्हणजे ऑनलाईन ऑक्शन व्हायला पाहिजे. तर ते ऑनलाईन ऑक्शनची प्रक्रियाची देखील आम्ही पाठपुरावा करू आणि त्यामध्ये परिवहन आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरनं त्याविषयी प्रक्रिया सुरूच आहे. ती लवकरच ती सुरू होईल अशी अपेक्षा आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.